नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र शासनाने 15 जानेवारी 2024 पर्यंत एक विशेष मोहीम राबवली आहे, ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर इतर शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ तर मिळत आहे, परंतु काही हप्ते मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी पण ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे। 45 दिवसांच्या ग्रामस्तरीय संपृक्तता मोहिमेअंतर्गत 15 जानेवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, ज्याद्वारे देशातील प्रत्येक पात्र शेतकरी या मोहिमेत सामील होऊ शकतो आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतो। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशात एक विशेष मोहीम राबवण्यात आली आहे आणि या मोहिमेचं उद्दिष्ट आहे जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी खरोखर पात्र आहेत, परंतु अद्याप देखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे। तसेच ज्या शेतकऱ्यांना पूर्वी लाभ मिळत होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते, अशा सर्व शेतकऱ्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे। आणि जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून त्यांची पीएम किसान योजनेत नोंदणी करून या पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं कशा पद्धतीने हा लाभ मिळवून दिला जाणार। तर मित्रांनो, यासाठी प्रत्येक गावागावांना पीएम किसान योजनेचे अधिकारी येऊन या सर्व गोष्टी शेतकऱ्यांकडून करून घेणार आहेत। तेव्हा तुम्ही सुद्धा वंचित लाभार्थी असाल, म्हणजेच योजनेचा लाभ तुम्हाला मिळालेला नसेल किंवा योजनेमध्ये पात्र असून देखील अपात्र ठरवण्यात आले असेल, तर या मोहिमेत सहभागी होऊन तुम्ही या पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, या पीएम किसान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।